नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 7वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असलेले मराठी व्याकरण. चला तर आपण आज मराठी व्याकरणामधील वर्णमालेमधील स्वर हा घटक अभ्यासणार आहोत. चला आपण आज मराठी व्याकरण वर्ग 7वी शिष्यवृत्ती काय अभ्यासणार आहोत? स्वर. मग स्वर कशाला म्हणायचं, एकूण किती प्रकारचे स्वर आहेत, कोणकोणते आहेत, इन डिटेल आपण सगळं या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, नीट लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा. स्वर म्हणजे काय? स्वर कशाला म्हणतात? स्वर म्हणजे काय? मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना स्वर असे म्हणतात. मुखावाटे मूळ ध्वनी जे बाहेर पडतात, जे तुम्ही ऐकतायत, याला काय म्हणतात? स्वर, मूळ ध्वनी. स्वर हे स्वतंत्र उच्चारता येतात. स्वर कसे उच्चारले जातात? स्वतंत्र, तोंडाद्वारे, केवळ हवेद्वारे बाहेर पडतात. तोंडातून जी हवा, म्हणजे आपण कशाचा कुठं असं ओठाचा, जिभेचा, कसल्याही आपल्या शरीराच्या, तोंडाच्या कोणत्याही भागाचा, अवयवाचा स्पर्श होत नाही किंवा टच होत नाही. त्यामुळे स्वर हे स्वतंत्र उच्चारता येतात आणि मूळ ध्वनींना काय म्हणतात? स्वर म्हणतात. चला नेक्स्ट. मग स्वर कोणत्या प्रकारचे आहेत? रसस्वर. बघा, रसस्वर कशाला म्हणतात? उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. उच्चार करण्यास काय लागतो? कमी वेळ लागतो आणि सहज आणि लगेच बाहेर पडतात आपल्या मुखाद्वारे. कोणते आहेत मग तसे? बघा, उदाहरण अ, ई, उ, रू, लू. अ म्हणण्यासाठी काही वेळ लागतो का? सहज बाहेर पडतो आपल्या मुखावाटे. अ, ई, उ हे काय झाले, आणि रू आणि लू हे काय झाले? रसस्वर. रसस्वर कशाला म्हणतात? कळालं? ठीक आहे. बघा, दीर्घस्वर कशाला म्हणतात? मग दीर्घस्वर, दीर्घस्वरमध्ये उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो. पहा, उच्चार करण्यास जास्त वेळ लागणारे दीर्घस्वर. उच्चार करण्यास कमी वेळ लागला तो झाले रस्वस्वर. मग दीर्घस्वर कोणते? आ, ई, उ. बघा, तुम्ही उच्चार करून पहा, प्रॅक्टिस करा बाळांनो. आ, ई, उ हे काय झाले? दीर्घस्वर. आणि रसस्वर अ, ई, उ सहज आणि लवकर उच्चारले जातात, त्याला म्हणतात रसस्वर. मग हे झाले दीर्घस्वर. पुढचं बघा, संयुक्त स्वर कशाला म्हणतात? बघा, संयुक्त स्वर कोणकोणते आहेत? दोन स्वर एकत्र येऊन तयार होतात, त्याला काय म्हणतात? संयुक्त स्वर. दोन स्वर एकत्रित येतात. कोणकोणते स्वर आहेत ते संयुक्त स्वर? बघा, ए, ऐ, ओ, औ. ए हा कशापासून तयार होतो? अ अधिक ई पासून. आणि ओ अ अधिक उ पासून काय होतो? ओ. म्हणून याला काय म्हटले जातात? संयुक्त स्वर. लक्षात येते? रसस्वर कमी वेळ लागतो उच्चारायला आणि लवकर सहज उच्चारले जातात. अ. आणि दीर्घस्वर वेळ जास्त लागतो, त्याचा उच्चार असा लांबट होतो, लांबट. आ, ई, उ त्याला काय म्हणतात? दीर्घस्वर. आणि रसस्वर कोणते समजले? लक्षात ठेवा. स्वर कशाला म्हणतात? मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनीला स्वर असे म्हणतात. चला, इथपर्यंत क्लिअर आहे? सोबत आहे सगळे? मग सजातीय स्वर कोणते आहेत? सजातीय स्वर, विजातीय स्वर, शब्दांच्या पण जाती आहेत माणसाच्या, त्या जातीवर जाऊ नका. चला, ठीक आहे, क्लिअर. सजातीय स्वर कशाला म्हणतात? बघा मग, अ, आ, ई, उ, ऊ. आणि विजातीय स्वर भिन्न स्वरांची जोड, याला काय म्हणतात? विजातीय स्वर. सजातीय स्वर कशामुळे नाव पडलं बरं याला? सजातीय स्वर हे नाव का पडलं? मराठीमध्ये जे काही मराठी व्याकरणाला नावं देण्यात आलेले आहेत, हे एक प्रकारचं सायन्स आहे, इंजिनिअरिंग आहे. आपल्या मुखाद्वारे, आपल्या नाकाद्वारे, आपल्या ज्या काही म्हणजे कंपनाद्वारे जे काही शब्द बाहेर पडतात, जे हवेमध्ये मिळून जातात आणि ते जे काही लिहून ठेवलेले आहेत, त्यालाच वर्णमाला म्हटलेलं आहे. परंतु या आपल्या प्रत्येक शब्दाचं जे काही उच्चार करतो त्याच्यावर नावं देण्यात आलेले आहे. मग सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून बाहेर पडणाऱ्या शब्दाला म्हटलेलं आहे एकाच उच्चार स्थानातून, एकाच उच्चार स्थानातून बाहेर पडलेले शब्द म्हणजे
सजातीय स्वर बघा अ आ उच्चार स्थान एकच आहे, ई एकच उच्चार स्थान आहे, म्हणजे चेहऱ्याचा हावभाव पुढे बदलतो का, तोंडाचा आकार बदलतो का, एकच उच्चार स्थान आहे, उ एकच उच्चार स्थान आहे. लक्ष ठेवा, प्रॅक्टिस करा तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल. म्हणून याला काय म्हटलं जातं, सजातीय स्वर. मग विजातीय स्वर कशाला म्हणतात, विजातीय स्वर याच्यातच व्याख्या आहे. वेगवेगळ्या उच्चार स्थानातून बाहेर पडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विजातीय स्वर. कोणकोणते आहेत, भिन्न उच्चार स्थानातून बाहेर पडणाऱ्या स्वरांना म्हणतात विजातीय स्वर. कोणते आहेत, अ ऐ आ उ, हे काय झाले, भिन्न स्वरांची जोड, म्हणून याला म्हणतात विजातीय स्वर. कोणकोणते आहेत, अ ओ ए ऐ. ठीक आहे, चला पुढील बघा. चला आपण हे झाले तुमचे, इथपर्यंत क्लिअर आहात सर्वजण, इथपर्यंत क्लिअर आहात सर्वजण, सोबत आहात. सजातीय स्वर, विजातीय स्वर. चला मग आता प्रॅक्टिस करूया. स्वरावर आधारित आपण कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्यावर आधारित काय पर्याय आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, ई कोणत्या प्रकारचा स्वर आहे. ई हा कोणता ई आहे, दीर्घ ई आहे. ई उच्चार करण्याला काय लागतोय, वेळ लागतोय. आणि हा ई काय आहे, रस्व, उच्चार करण्यास वेळ लागतो का, म्हणून हा झाला रस्व. ठीक आहे. मग ई हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे, दोन संयुक्त स्वर लिहा. कोणकोणते आहेत संयुक्त स्वर सांगा बरं, पहिला आपण पाठीमागे त्याला विजातीय स्वर देखील म्हणतात. संयुक्त स्वर आहेत ए आणि ओ अ, हे काय झाले, संयुक्त स्वर. सजातीय स्वरांची जोडी लिहा. सजातीय स्वर कोणते, पहिला आपण पाठीमागे पहा. सजातीय स्वर अ आ ई उ हे काय झालं, सजातीय स्वरांच्या जोडी. का सजातीय स्वर का म्हणतात त्यांना, एकाच उच्चार स्थानातून बाहेर पडतात, म्हणून ह्या झाल्या सजातीय स्वरांच्या जोडी. आपण पाठीमागे पाहिलं होतं. चला पुढील प्रश्न पहा, सराव करूया आपण. बघा, मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात, काय म्हणतात, मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना स्वर. व्यंजन म्हणतात का, नाही. बघा, अनुस्वार नाही. याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, सॉरी. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता ह्रस्व स्वर आहे. पहिला आपण बघा, आ हा काय आहे, उच्चार कसा आहे, लांबट. हा काय झाला, दीर्घ. ई हा देखील दीर्घ. उ हा देखील दीर्घ. अ हा काय आहे, ह्रस्व स्वर. याचा उच्चार काय होतो, सहज आणि लवकर होतो. बघा, आ ई उ उच्चार करण्यासाठी वेळ लागतो, उच्चार याचा लांबट आहे, म्हणून ते झाले दीर्घ स्वर. विद्यार्थी मित्रांनो, एकदम डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं, विसरता कामा नाही. ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, एकाच उच्चार स्थानातून बाहेर पडणारे स्वर म्हणजे सजातीय स्वर. चला ठीक आहे. ह्रस्व स्वर कोणता आहे याच्यामध्ये, पर्याय क्रमांक सी, अ. पुढील प्रश्न बघा, खालीपैकी कोणता दीर्घ स्वर आहे. कोणता आहे पहा बरं, उ आहे का, उ हा काय, ह्रस्व. ई हा काय आहे, ह्रस्व. अ हा देखील ह्रस्व. मग आ हा काय झाला, दीर्घ. चला पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न क्रमांक 4. ए हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे. कोणता स्वर आहे, मग हा ह्रस्व आहे का, दीर्घ आहे का, आपण पाहिलं होतं. ए हा आहे संयुक्त स्वर. कशापासून बनलेला आहे, अ अधिक ई बरोबर ए. हा काय झाला, संयुक्त स्वर. का म्हणतो बरं याला आपण संयुक्त स्वर, दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे, म्हणून तो झाला संयुक्त स्वर. कोणत्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5.
काय प्रश्न आहे का? खालीलपैकी संयुक्त स्वरांची जोडी कोणती? कोणती आहे संयुक्त स्वरांची जोडी? अ इ हे काय आहे? ऱ्हस्व स्वर. ए ऐ हे काय आहे? मग संयुक्त स्वर. आपण पाठीमागे पाहिलं चौथ्या प्रश्नामध्ये संयुक्त स्वर कशाला म्हणतात? दोन स्वरांनी मिळून तयार होतात, त्यामुळे याला म्हणतात संयुक्त स्वर. मग पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न पाहूया आपण. चला प्रश्न क्रमांक 6 कोणता आहे? ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना काय म्हणतात? आपण वारंवार पाठीमागे पाहिले, ज्या स्वरांना उच्चार करण्यास वेळ लागतो त्यांना आपण दीर्घ स्वर असे म्हणतो. ज्या स्वरांना उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर. मग याचं पर्याय क्रमांक बी उत्तर काय असणार आहे? दीर्घ स्वर. पुढील प्रश्न पाहूया आपण. चला खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती? कोणती आहे विजातीय स्वरांची जोडी? अ आ हे काय आहे? मग सजातीय स्वर. पाहिलं आपण एकाच उच्चार स्थानामधून बाहेर पडतात. ई ई हे देखील सजातीय स्वर. उ हे देखील सजातीय स्वर आहेत. मग विजातीय स्वरांची जोडी कोणती आहे? अ आणि ई. चला पुढील बघ. प्रश्न क्रमांक 8. ई ही कोणत्या प्रकारची जोडी आहे? कोणत्या प्रकारची जोडी आहे? विजातीय स्वर आहेत का? नाही. काय आहेत? म्हणजे सजातीय स्वर. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा प्रश्न क्रमांक 9. अ आणि ई यापासून कोणता स्वर तयार होतो? पाहिलं होतं आपण. अ आणि ई पासून ए तयार होतो, म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत स्वर ही संकल्पना काय आहे, स्वर कशा प्रकारचे आहेत, किती आहेत, सजातीय स्वर, विजातीय स्वर, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, इन डिटेल सगळं एकदम पाहिलेलं आहे. आणि यावर आधारित सर्व प्रश्न कशा प्रकारे तुम्हाला विचारले जातात याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.